समोर बसलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींनो आणि चोरून फोटो काढण्यासाठी आलेले माझ्या बांधवांनो, लाख करो मुझे बदनाम तुम, मेरा नाम ना मिटा पाओगे। लाख करो तुम मुझे बदनाम, मेरा नाम ना मिटा पाओगे, क्योंकि मुझे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पर रखते हैं। आज शिंदे साहेबांना इथे येत असताना मी सांगत होतो की हे धरणगाव असं आहे साहेब की या धरणगावमध्ये सुरतेला जाताना छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी थांबले आहेत। धरणगाव शहर हे पुरातन काळातलं दोन जिल्ह्यांची राजधानी असलेलं शहर आहे। या धरणगाव शहरामध्ये इंग्रजांच्या काळामधनं रेल्वे आलेली आहे। या धरणगाव शहराच्या इतिहासामध्ये बऱ्याच लोकांनी योगदान दिलेलं आहे। पण आज आपल्या आशीर्वादाने साहेब मी मंत्री झालो, 2.5 वर्ष मंत्री मी आदरणीय उद्धव साहेबांबरोबर राहिलो, पण सगळं इल्लू इल्लू झालं। मग नंतर तुमच्या बरोबर मंत्री झालो, पण मी फार उशिरा आलो। मेरा नंबर था 3 पर 3 33, पण तुम्ही मला मंत्री केलं साहेब। आणि विशेष माझं खातं पण बदलवलं नाही। पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला दे लगे उस जैसा। लोक मला बदनाम करता की गुलाबराव पाटील घेतो। अरे जग जाहीर आहे, ते सगळ्यांना माहित आहे। अरे आप्पा तुझा मुलगा काय करतो पहिले ते सांग। अरे मला बोलायला लावायची इच्छा नव्हती, पण ते माझ्या कुटुंबापर्यंत। अरे माझे मुलगा तर सोन्यासारखे आहे, मटण खात नाही, मच्छी खात नाही, माळकरी नाही, माळकरी आहे, टाळकरी आहे। 5000 लोक पंढरपूरला घेऊन गेलो आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने। असे लोक आहेत आम्ही। 500 ई सायकली दिल्या। जे मुलं अपंग आहे अशांना आम्ही 500 मुलांना सायकली दिल्या, त्याच्यात बरेच लोक रोजगाराला लागलेत। 1300 मुली माझ्या त्या 3 किलोमीटरवर 5 किलोमीटरवर पायी चालत होत्या। अशा 1300 मुलींना या वर्षी आम्ही सायकली वाटप केले आहे। आणि ते चोट्ट म्हणलं जीपीएसचा अर्थ काय आहे? अरे माझ्या नादात लागू नकोस, माझ्या नादात लागू नकोस। मी जन्माला घातलेले बच्चे आहेत तुम्ही। अरे रमेश मानिक, तुझ्यामध्ये एवढी हिम्मत आहे तर ग्रामपंचायत मध्ये आडवा झाला तू। म्हणे आप्पासाहेब फार चांगले माणसं आहे। मग लोक तू विधानसभा क्षेत्र प्रमुख होताना चोट्या राष्ट्रवादीचा कस काय फुटला तिकडून इकडे आला? त्यांना बोलता येतं, मला बोलता येत नाही का? मी पातळीच्या खाली जाऊन बोलत नाहीये। ते एक उठले सुटले धरणगावचं पाणी, उठलं सुटलं धरणगावचं पाणी। अरे बाबा माझं काम आहे योजना द्यायचं। आता प्रशासक आहे तिथे, प्रशासक आहे तिथे। 20 तारीख जाऊ दे, मग बघतो मी प्रशासकला कसं पाणी पाजत नाही तो। पोलवर लाईट लावत नाही, कोणाचा कॉन्ट्रॅक्ट आहे? माझा आहे। हा जो पोलवर कॉन्ट्रॅक्ट आहे नगरपालिकेने दिलेला, हा का गुलाबराव पाटलाने दिलाय? मग उद्या म्हणाल की तुम्ही नळाचा कॉक पण सोडायला या, म्हणजे काही यांच्याकडे चिंधी सापडली नाही। अरे रोड बघ, गावात जाऊन रोड बघ धरणगावचे। आणि आज ते मला बदनाम करण्याच्या मागे लागले। सरफरोशों की तमन्ना अब मेरे दिल में है, देखना है जोश बाजू एक कातिल में कितना है। कोणाला वाटतंय गुलाब भाऊ मंत्री आहे? तुम्हाला वाटतं? आयचान वाटतं? तुमचा कोण आहे मी? मग काय पाहिजे? अरे सर्वसाधारण आहे मी, कधी मंत्रीपद दाखवलं नाही। मान्य आहे माझ्याकडनं 4 कामं कमी झाली असतील, पण एक व्यापाऱ्यानं सांगावं, एक नोकरदारानं सांगावं, एक माणसानं सांगावं की गुलाबराव पाटलांनी त्याला त्रास दिला, मी माझं राजकारण सोडून देईल। अरे हमारा जनता दरबार तो खुला होता है सवेरे।
या काम करून जा, हम तो पार्टी भी नहीं पूछते, आम्ही तो कोणाला विचारत पण नाही तुझा पक्ष काय आहे, आमच्या दरवाजी जो येतो त्याचं काम आम्ही करतो। आणि आज हे लोक आम्हाला बदनाम करायला निघालेत। मागच्या वेळेस जे जे माझ्या समोर लढले साहेब ते सगळे स्टेजवर आहे आज, आय लव्ह यू झालंय सगळं। हे उभे होते माझ्या विरुद्ध, यांनी 60,000 मतं खाल्ली, हे अत्तर दे यांनी अत्तर मारलं। हे पीसी पाटील हे भी उभे होते, यांनी 44,000 मतं घेतले होते। हे डीजी भाऊसाहेब हे भी उभे होते। आपला कोणाचं नाव घेऊ, ज्ञानेश्वर महाजन आलेले नाही वाटतं, ते पण होते, ते पण इकडेच आहे। आता ज्यांच्याशी मी लढलो वो मेरे साथ है। आणि आता एकच अफवा आहे, सामाजिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। अरे 90% तर मराठा बसले माझ्या व्यासपीठावर। आणि तुम्ही काय दिलं समाजाला जरा समजावून सांगा ना, काय दिलं? काय दिलं तुम्ही? फक्त एक चॉकलेट देताय। तुम्ही जळगाव मध्ये राहता, तुम्ही धरणगावचे बी नाही, जळगाव ग्रामीणचे नाही, तुमचं मतदार यादीत नाव तुम्ही जळगाव मधून इकडे टाकलं, तुम्ही महापौर जळगाव मध्ये झाले, तुम्ही नगरसेवक जळगाव मध्ये झाले आणि हक्क आमच्या धरणगावावर बजावतायत। म्हणून मी आपल्या माणसांना विनंती करणार आहे, घाबरवण्याची मला सांगता म्हणजे गुलाबराव पाटील दमदाट्या करतो, मी कुठे दमदाट्या करतो बाबा? कोणाला दमदाट्या केल्या? धंदा सोडला मी तो। मंत्री केल्यानंतर थोडी अक्कल तर राहील ना माणूसला, का मेंटल माणूस आहे का, पागल हो गया हूं मैं की मी दमदाट्या करेल? मला तरी असं वाटतं की आज तुमच्या आशीर्वादानं निश्चितपणाने मी या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडून येणार आहे। शिंदे साहेब, मेरे पास ना मेरे बाप की दौलत है, ना मेरे दादा की दौलत है, मेरे पास सिर्फ बाला साहब के आशीर्वाद की दौलत है। त्या आशीर्वादाच्या भरोशावर, हे सैन्याच्या भरोशावर मी लढतोय आणि हे सैन्य इतकं जोरात लढतंय, कोणालाही घेऊन येतात 4-5 लोकांना, त्यांचा प्रवेश अरे पागल झाले असते। रात्री 12 वाजतापर्यंत या साऱ्या बाबींचं मूल्यमापन करून आपल्याला आपला आज मी या मतदारसंघातल्या लोकांना हीच विनंती करणार आहे, डॉक्टर बाबासाहेब साहेबांना पण हीच विनंती करणार आहे। साहेब, आमचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे निम्मदाबी प्रकल्प, त्याला तुम्ही 4,500 कोटी रुपयाची मान्यता दिली। दुसरा महत्वाचा विषय आमचा नारपार, त्याला तुम्ही 7,500 कोटी रुपयाची मान्यता केली। तिसरा प्रकल्प आहे आमचा भागपूर, त्याला तुम्ही पैसे दिले आणि आज मी आपले खूप उपकार मानणार आहे। त्यांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं गुलाबराव पाटलांनी एक ठोस काम गेले 5 वर्षामध्ये काय झालं? चला मग खेडी भोकरी भोकर पूलवर जाऊन येऊ। गेले 5 वर्ष झाले या मतदारसंघामध्ये 172 कोटीचा पूल आहे, आणखी कोणतं ठोस पाहिजे तुम्हाला? चला आपण काय करू, आव्हाना फाट्याला जाऊ आणि भोकर पर्यंत जाऊन येऊ। रस्ता कसा पाहू, महाराष्ट्रातलं चित्र आपण अनुभवलं। आसोदा रेल्वे गेट पाशी जाऊ, शेळगाव जाऊन येऊ। अरे तुमच्या काळामध्ये 50 मिनिटं लागायचे जळगाव ते भोकर जायला, अब तो 20 मिनट में जाता है गुलाबराव पाटील, 20 मिनट में। मुख्यमंत्री जेवढे रस्ते जळगाव ग्रामीण मतदारसंघात चांगले, काही 100% म्हणणार नाही मी चांगले आहे, पण 80% रस्ते माझ्या मतदारसंघातले सुंदर आहेत। अरे आपण स्वतः पाण्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल, कुरकुरे नाला आम्ही ऐकून थकलो होतो। महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष पूर्ण कुरकुरे नाला हा जळगाव ग्रामीणचा अडवण्याचा आम्ही प्रयत्न केला। गोपाल बापू इकडे बसले आहेत, अंजनी नदी पूर्णपणे आम्ही बांधाने अडवून टाकली, ज्या वॉटर लेवल होत्या त्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला। सुरतला गेले आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, सुरत वरून गुवाहाटीला गेले। सगळ्यात जास्त काम जर मेडिकल मध्ये केलं असेल तर आम्ही आमच्या 100% मुख्यमंत्री सहायता निधी करण्याचा प्रयत्न केला। जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये तुम्ही जेवढे जास्त पैसे मला दिले, माझ्या माहितीप्रमाणे तेवढे पैसे कोणीच दिले नाही। तुम्ही काय जादू चालवली लाडक्या बहिणीचा पगार दिला आणि काही लोक कोर्टामध्ये गेले की यांचा पगार बंद करा। लोकशाहीला मारून उलट झालंय, पहिले बाया माणसांकडे पैसे मागायचे, आता माणसं बायांकडे पैसे मागायला लोकांनी निवडून दिला सरकार आहे। कार्यक्रम उलटा झालाय।
धरणगाव शहरामध्ये साहेब तुम्ही जे आदेश केले होते की भगोटेदार जे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये एकही त्यांचा विकास निर्णय काम घेतल्यानंतर झाला आम्ही नाही. 171 लोकांच्या नावावर घरं केली. रस्ते गटारीचा पुढच्या निर्णय टप्प्यामध्ये विषय. पण आमचा करण्याचा तो प्रयत्न आहे. आणि दर जे लोक 5 आता वर्षाला पाणी येणारा पाणी आमदार पाणी पाणी रस्ते आणि म्हणतायत गटारी करतच असतो. तेच लोक माझ्या बरोबर होते 25 वर्ष. आज केले की 5 वर्ष तेव्हा त्यांना पाणी नाही दिसले. तेव्हा सगळं पाणी मिळून चालत होतं. आता नाही दिसलं त्यांना. मोठा प्रकल्प आपल्या त्यामुळे मी आज आपल्याला विनंती करणार आहे की जर मी चांगलं काम केलं असेल मोठा प्रकल्प तर मी मंत्री असल्यानंतर सुद्धा माझा मतदारसंघामधला संपर्क तुटू दिलेला नाही. मी दारावर लग्नावर शेतीवर मोतीवर कुठलं घर नाही मी तिथं जाण्याचा प्रयत्न केला नाही. तर मी गेलो नसेल तर माझ्या कुटुंबातला कोणी ना कोणी माणूस 100% तिथे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मायबाप जनता तुम्हाला सगळं माहित आहे. मी जास्त बोलणं उचित होणार नाही कारण की आपली शेवटची बॅटिंग 17ला होते. हा अभी तो ये ट्रेलर है पिक्चर तो 17 में है. त्यामुळे आपल्याला त्यावेळेस बघावं लागेल. अंदाजा लगाना छोड़ दो मेरे बारे में मेरे दोस्त. अंदाजा लगाना छोड़ दे मेरे बारे में मेरे दोस्त. तुम सिर्फ इतना जानते हो जितना हमने तुमको बता रखा है. त्यामुळे ते काय ते बोलता ना मी तर ते बोललो ना आई शपथ. साहेबांना माहिती आहे ते काय अनेक वर्षामध्ये कुठलंही ठोस काम न झाल्यामुळे निश्चितपणाने साहेब तुम्ही या मतदारसंघामध्ये मला भरपूर पैसे दिले नाही. साहेब या शहरामध्ये 8 करोड रुपयाचे सामाजिक सभागृह देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. मग आता काय करायचं? दशिराबादचे लालचंद भाऊ बसलेले आहेत त्यांच्या शहरामध्ये सुद्धा आम्ही जवळपास 100 कोटी रुपयाची कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे साहेब आज सगळ्यात जास्त जसं लोकसभेला शिवसेना 2 पावलं पुढे जाऊन काम करत होती तशी भारतीय जनता पार्टी माझ्याकरता मन लावून काम करते आहे. राष्ट्रवादी जे सगळे नेते झाडून सोडून माझ्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे साहेब आपला आशीर्वाद निश्चितपणाने अनाथांचे नाथ एकनाथरावजी मी आम्हाला कायम माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. मी आपल्याला खात्री देतो जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ आणि आम्ही त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अनिलदादा पाटील आम्ही 3 मंत्री मिळून सगळ्यात जास्तीत जास्त जागा या जळगाव जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. जास्त बोलणं उचित होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं विमान उडायचं आहे. अजून मुंबईला त्यांची बैठक आहे. पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. फोटोग्राफर मागे असतीलच काढून घ्या. फोटो काढा. इथे खुर्च्यांवर कोणी नाहीये साहेब. हे जर खुर्च्यांवर बसले असते ना ही पब्लिक तुम्हाला किती दिसली असते. आम्ही मुद्दामून भारतीय बैठक लावली. 5,000-7,000 खुर्च्या ठेवल्या. अशी बबाल केली. 20,000 होती तिथं 40 गावचे अंबळनेरचे चोपड्याचे झाला कपडांचला चोपडा. त्यामुळं निश्चितपणाने ही जी गर्दी आहे ही फक्त जळगाव ग्रामीण मतदारसंघाची गर्दी आहे. मला 20 तारखेला माझं बटन दाबा धनुष्यबाणाचं तुम्हाला सांगायची गरज नाही. 6व्या वेळेस निवडणूक लढतोय. त्यामुळे 2 नंबर का बटन है भाई. अरे हा 2 नंबर ते बोलता मला भुली गया भाई. ते काय सांगता गुलाबवाला म्हणले सत्यावाल्यांच्या माग आहे. कोणाचे सट्टे सांगू का पोलीसवाल्यांपेक्षा मला जास्त माहित आहे. पत्तेवाला रेतीवाला. अरे नदी काठी राहणारा माणूस रेतीने वाहणार तर काय वाहणार आहे. तू दे ना त्याला रोजगार दे ना त्याला. हे साधू संत आहे. हे साधू संत आहे. हे कमिशन खाता फेडरेशनचं तेव्हा चालतंय यांना. मजूर फेडरेशन एक पण मजूर नाही झाले. सगळे स्कॉर्पिओ वाले आहे. मजूर फेडरेशनचे चेअरमन आहे सगळे स्कॉर्पिओ वाले. साहेब मी तर तुम्हाला सांगतो मजूर फेडरेशनचा नियम बदलून टाका. याचं कारण असं आहे साले 1-1 कोटीची गाडी वापरतात मजूर म्हणता. मजूर कोणाला म्हणायचं की जो बीपीएल कार्ड धारक आहे. 1-1 माणसाच्या नावावर 4-4 सोसायट्या. तो दिलीप धनगर नावाचा माणूस आहे त्याच्या नावावर 4 सोसायट्या आहेत. आणि तो मजूर कुठला मजूर. तू सरकारी नोकरी. सांगायचा अर्थ असा आहे साहेब ही मजूर फेडरेशन मध्ये लय माल कमवता आणि वरतून सांगता गुलाबराव पाटील भ्रष्टाचारी आहे. अरे गुलाबराव पाटील काय आहे इनको सबको मालूम है भाई. त्यामुळे जास्त बोलणं उचित होणार नाही. साहेब रागवतील.